जळगाव शहरातील पिंपराळा भागात राहणाऱ्या शुभम गजानन सपकाळे या तरुणावर 1 फेब्रुवारी रोजी रात्री 5 जणांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. प्रशांत पाटील चौकात झालेल्या या भयंकर मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला होता. शुभमची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. मात्र मृत्यूशी त्याची झुंज अपयशी ठरली आणि गुरुवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला. शुभमचा पार्थिव जळगावात आणल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवाराने एकच आक्रोश केला होता. यावेळी पिंपराळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली असून इतर 2 संशयित अद्याप फरार आहेत. 10 दिवस उलटले तरी मुख्य संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने मयत शुभमचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची भेट घेत त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दिवस झाले तरी पोलीस लोक काही तपास लावता नाही त्याचा. आम्हाला म्हणणं आहे की त्याला लवकर लवकर अटक झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी शुभम गजानन सपकाळे वय 21 या तरुणाची घरून बोलून त्याची हत्या या ठिकाणी पिंपळा भागामध्ये करण्यात आली होती. आणि ते जे गुन्हेगार आहेत ते सर्वात गुन्हेगार क्रिमिनल गुंड लोक आहेत आणि त्या अनुषंगात त्या केसमध्ये 2 लोकांना अटक केली. बाकी जे मुख्य सूत्रधार आहे विशाल कोळी आणि त्याचे एक साथीदार यांना लवकरात लवकर अटक करावी यासाठी आज आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी माननीय ॲडिशनल SP नखाते साहेबांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे, मागणी केली आहे की बुवा अशा आरोपींना लवकर अटक करावी की जेणेकरून त्यांनी अटक केली म्हणजे जे पंटर अंटर वगैरे जे लोक आहे सोबतचे त्यांचा तो परिणाम होईल. आणि कायदा आहे आणि कायद्याचं पोलीस प्रशासन काय करतं या अनुषंगाने एक मेसेज जाईल यासाठी आज आम्ही लोकशाही मार्गाने साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आणि मागणीसुद्धा केलेली आहे. साहेबांनी शब्द पण दिले की आमचे काम चालू आहे, परंतु काम चालू ठीक आहे, परंतु त्यांना लवकर अटक करावी या सर्वांची जनभावना या ठिकाणी जुळलेली आहे. आणि तरुण मुलगा गेलेला आहे आणि तरुण मुलगाला न्याय मिळाला पाहिजे, दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही आज लोकशाही मार्गाने या ठिकाणी आम्ही त्यांना साहेबाला भेट घेतलेली आहे. आम्ही जर लवकरात लवकर आरोपीला अटक नाही केली तर ज्याची हत्या झाली आहे त्याचे आई वडील हे उपोषण करायचं आमरण उपोषण करणार आहेत. तरी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ विशाल कोळीला अटक करावी ही विनंती आहे आमची. की आजची 9 तारीख येऊन गेलेली आहे. जे मुख्य आरोपी आहेत ते मुख्य आरोपी अद्यापपर्यंत अटक झालेले नाही. ज्यावेळेस हा गुन्हा घडला त्याच वेळेस जर आरोपींवर योग्य प्रकारे जर कारवाई केली असती तर आरोपी फरार झाले नसते. आणि आज 9 तारीख येऊन गेली तरी आरोपी आजपर्यंत फरारच आहेत. म्हणून आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आंबेडकरी संघटना आहेत सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे परिवार आहेत आम्ही आज ॲडिशनल SP साहेब नखाते साहेब यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली आणि त्यांना मागणी केली की या घटनेमधील जे फरार आरोपी आहेत ज्यामध्ये विशाल कोळी असेल, नाऱ्या झाऱ्या म्हणून असा एक व्यक्ती आहे, असे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ आपण अटक करावी, त्यांच्यावर मोकोका लावावा. कारण जर आज अशा गुंडांवर जर कारवाई जर झाली नाही, त्यांच्यावर जर मोका लागला नाही तर पुन्हा त्यांना कुठेतरी बळ मिळेल. म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने विनंती केलेली आहे की जर हे दोघे आरोपी जर या ठिकाणी जर सापडले नाही तर नाइलाजाने कुटुंबाला या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर जर मोकोका लागला नाही तर समस्त बौद्ध समाज, समस्त आंबेडकरी समाज हा या ठिकाणी मोकोका लागण्यासाठी आंदोलन करणार आहे. याची देखील आम्ही पोलीस प्रशासनाला माहिती दिलेली आहे.